चला तर मग आज आपण बनवतोय उकडीचे मोदक। यासाठी मी 2 ग्लास घेतलेले, सम प्रमाणात मी इथे आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच ग्लासात दुसऱ्या ग्लासात मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हे दोघं तांदूळ छान प्रकारे एकत्र करून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता मी हे 2 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेते। ते धुवून झाल्यानंतर मी एक चाळण घेतली, त्यामध्ये ते धुतलेले तांदूळ टाकून त्या जास्तीचं जे तांदळात पाणी शिल्लक आहे ते मी इथे नितळायला साईडला ठेवून दिलं। पाणी नितळल्यानंतर मी एक सुती कापड घेऊन त्यावर हे तांदूळ 10 ते 12 तास छान प्रकारे सुकू दिले। ते सावलीतच सुकवायचे आपल्याला। त्यानंतर ते गिरणीतून दळून आणले। आता आपल्याला इथे मोदकाची उकड काढायची। त्यासाठी मी 1 वाटी भरून तांदळाची पिठी घेतली होती, त्याच वाटी भरून मी इथे पाणी आणि दूध एकत्र घेणार आहे। तर त्यामध्ये मी थोडासा 1 चमचा तूप टाकले आणि थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घेतले। आता आपल्याला ह्या उकडला छान प्रकारे उकडी येऊ द्यायची। उकडी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची। पिठी टाकताच आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आणि लाटण्याच्या साहाय्याने छान प्रकारे ती तांदळाची उकड काढून घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला उकड काढून घ्यायची। आता मी इथे गॅस बंद करून दिला आणि 15 मिनिटं झाकण ठेवून ती उकड मी साईडला ठेवून घेतली। आता आपण मोदकाच्या आतल्या सारणाची तयारी करू। तर मी इथे गॅसवर पॅन ठेवून घेतला, त्यामध्ये 1 चमचा छान साजूक तूप टाकून घेतले आणि 2 टेबलस्पून मी त्यामध्ये खसखस टाकून घेतली। ती खसखसे आपल्याला छान प्रकारे तुपावर भाजून घ्यायची। त्यानंतर आपण जो 1 वाटी भरून आपण ओला नारळाचा चव घेतला होता तोही मी त्या तुपावर टाकून दिला आणि तो 1-2 सेकंद छान प्रकारे ते मिश्रण एकजीव करून घेतलं। लगेचच अर्धी वाटी भरून जे मी गूळ घेतलेला होता तोही त्यामध्ये टाकला आणि पुन्हा छान प्रकारे मिक्स केलं। बघा अशा प्रकारे 1 वाटी जर ओल्या नारळाचा चव असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा। बघा याच्यात मी चमच्याने दाबून पाहते तर पाणी तर नाही जास्तीचं नाही, आपली आतलं सारण छान प्रकारे कोरडं झालेलं आहे। आता इथे मी लगेच 1 चमचा वेलची पावडर, एक थोडंसं मी जायफळ खिसून टाकलं आणि सारण साईडला ठेवून दिली गार व्हायला। चला तर मग आता आपण आपली उकड परातीत काढून घेणार आहे। तर बघा मी सर्व उकड परातीत काढून घेतलेली। आता ती आपल्याला एकसारखी काही दिसत नाही आहे। आता हे सांगण्याची तर काही गरज नाही, सर्वांनाच माहीत होऊन गेलेलं आहे। यूट्यूबवर इतके व्हिडिओ आलेले उकडीच्या मोदकांचे। तर आता ही गरम असल्यामुळे एखाद्या ग्लासाने किंवा मॅशरने अशा प्रकारे त्याच्या सुरुवातीला गाठी मोडून घ्यायच्या आणि नंतर कोमट पाणी घ्यायचं आणि फक्त हाताला पाणी लावायचं आणि ही उकड जी आहे ती छान प्रकारे आपल्याला मळून घ्यायची। तर बघा आपल्याला अंदाज लगेच येतो आपली उकड मऊसूत झालेली आहे का थोडीशी कडक आहे, त्याला पाणी किती लागणार आहे काय। तर अशा प्रकारे मी पाण्याचा हात लावून मऊसूत अशी ती उकड छान प्रकारे मळून घेतलेली। साधारणतः या प्रोसेसला मला 5 ते 7 मिनिटं लागलेले। आता मी याचे एक पारी करून पाहिली तर त्या पारीला भेगा कुठेही पडल्या नाही, म्हणजे आपली उकड छान प्रकारे मळून झालेली। मी पुन्हा त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून ती उकड छान प्रकारे मळून घेतली। तर बघा उकड मळण्यासाठीच आपल्याला खूप मेहनत लागते। तर इथं मेहनत घेणं आहे तेव्हाच तर ते मोदक आपल्याला चविष्ट लागतात। आता आपण इथे लगेचच मोदक बनवायला सुरुवात करणार आहे। मी आता इथे मोल्डच्या साहाय्याने मोदक बनवते। तर मोल्डला मी आधून तूप लावून घेतलेले होते आतून। तर आता मी त्यामध्ये उकडची थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये मी टाकून घेतलं आणि बोटाच्या साहाय्याने छान प्रकारे बारीक हे करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये मी सारण टाकून छान प्रकारे पॅक करून घेतलं। आता आपण इथे उघडून बघू, आपला छान प्रकारे मस्त मोदक इथे तयार झालाय। वरचं टोक थोडंसं निमुळतं करून घ्यायचं। बघा इथे छान प्रकारे आपला उकडीचा मोदक तयार। अशाच प्रकारे मी सर्व इथे मोदक तयार करून घेते। तर बघा अजून मी तुम्हाला इथे दुसराही मोदक तयार करून दाखवते। मोल्डच्या साहाय्याने आपल्याला मोदक करणं फारच सोपे जाते आणि आपले काम लवकर होते। तर बघा अशा प्रकारे थोडंसं पीठ वरती काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर मागची बाजू त्याच्याने छान प्रकारे झाकता येते। तर बघा आता मी यामध्ये परत आपले ओला नारळाचे सारण भरून घेतलेले। तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे त्याच्यात छान पॅक भरून घ्यायचे आणि जे वरती पीठ होतं त्याच्याने मी ते छान प्रकारे दाबून घेतलं। लागलंसं थोडंसं वरतून अजून आपण पीठ लावून घ्यायचं। अशा प्रकारे बघा आपला दुसरा मोदकही किती छान झाला। मी सर्व मोदक तयार करून घेतले, पण शेवटी उकडीचा मोदक हा हाताने केल्यावरच छान वाटतो। तर मला इतकं जमत नाही, पण मी तरी ट्राय केलेलं आहे। जमत नाही म्हणणार,
प्रयत्न तर पूर्ण केलेला आहे मी. तर बघा असं आपलं 3 बोटाच्या साहाय्यानेच आपल्याला हा मोदक तयार करायचा असतो. तर मी जवळजवळ याच्या छान प्रकारे पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तो तुमच्या जितक्या पाकळ्या तयार होतील तितक्या तुम्ही तयार करून घ्यायच्या. माझ्या तर मी काही मोजल्याने किती झाल्या काय, पण बघा अशा प्रकारे दिसतोय ना सुंदर. आता याची खरी मजा ते वरचं आपण जे निमुळतं टोक करतो तेव्हा. तर काय करायचं, आता ज्या ह्या पाकळ्या आपण सर्व तयार केल्या आहे त्या पूर्ण पाणी लावून एका बाजूनी करून घ्यायच्या. म्हणजे जेव्हा आपण मोदक वळवतो तेव्हा ते इकडे तिकडे विखुरल्या जात नाही. असे मोदक तुम्ही नक्की करून बघा. आपली उकडही छान प्रकारे झाले आणि आपले मोदकही छान प्रकारे मऊसूत लागताय. बघा अशा प्रकारे मी सर्व पाकळ्या जवळ करून घेतल्या आणि नंतर तो बसका होतो त्यामुळे हाताने असं गोल गोल फिरवून घेतले. वरचं जास्तीचं पीठ मी काढून टाकलं. बघा हाताने बनवलेला मोदकही सुंदर झाला. आता आपण इथे ते मोदक उकळायला ठेवणार आहे. त्यासाठी मी इथे स्टीमर ठेवून घेतले. स्टीमरला मी इथे हळदीचे पानं ठेवून घेतलेले आणि मोदकला करून जास्त वेळ झाला असल्यामुळे ते पाण्यात बुडवूनच आपल्याला स्टीम करायला ठेवायचे आहे. तर बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक ठेवून घेतले बघा. आणि त्यानंतर मी वरतून केसर लावून दिले. इथे पहिले पाण्याला उकडी छान येऊ द्यायचे, त्यानंतरच आपले मोदक त्यावर स्टीम करायला ठेवायचे. तर 10 ते 15 मिनिटानंतर आपले मोदक छान प्रकारे तयार झाले. लगेचच गरम असताना त्यावर मस्त साजूक तूप टाकायचे आणि गरम गरम खायचे. तर बघा मी सांगायचंच विसरली, कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज थोडे लेट झाले सांगायचे आणि आजचा आपला नैवेद्य आपल्या देवांना उकडीचे मोदक. चला तर मग असे मोदक सर्वांनी करून बघा. थँक्यू.